महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। कापडणे गावातील सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे व त्यांच्यासोबत गावातील पदाधिकारी यांनी कापडणे ग्रामपंचायतीमार्फत विनायोग्य पाण्याचा पुरवठा होत नसल्याबाबत तक्रारी निवेदन सादर केले होते। सदर निवेदनाच्या बातम्या सोशल मीडिया व वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर कापडणे गावातील जानकरराव मंडळांनी एकत्र येऊन आज आंदोलनाचे नियोजन केले होते। प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्र जमून घोषणा दिल्या, पाणी आमचा हक्काचं, नाही कुणाचं बापाचं। कापडणेकर जनतेला शुद्ध पिण्यायोग्य पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत सदर ग्रामस्थ कापडणे येथील मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चालले व तिथून घोषणा सुरू झाल्यात। तोपर्यंत गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक सदर आंदोलकांना ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही अशी आंदोलकांची भूमिका होती। 1.5 तासानंतर सदर घटनास्थळी सदर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य सोबत ग्रामसेवक पोहोचले। त्यावेळेस आंदोलकांनी आपल्या मागण्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली। गावात होणाऱ्या 8.5 कोटीच्या पाईपलाईन संदर्भात देखील कोणत्याही प्रकारचे ठराव किंवा पूर्णतः दाखल ठेकेदारांना दिला जाऊ नये याविषयी सांगण्यात आले आहे। ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी अरे पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। अरे पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। कापडणेकर जनतेला शुद्ध पाणी मिळालंच पाहिजे। कापडणेकर जनतेला शुद्ध पाणी मिळालंच पाहिजे। 9 कोटीची पाईपलाईन योजना योग्य झालीच पाहिजे। 9 कोटीची पाईपलाईन योजना योग्य झालीच पाहिजे। नमस्कार, आम्ही कापडणेकर जनता आज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत। याचं कारण असं आहे की 15 जुलै रोजी आम्ही कापडणे ग्रामपंचायतीला तक्रारी निवेदन सादर केलेलं होतं की गेल्या 8 ते 10 वर्षापासून कापडणे गावाला शुद्ध पिण्यायोग्य पाणी अद्याप मिळत नाहीये। त्याच्यासाठी ग्रामस्थांना किमान रोज 15 ते 20 रुपये खर्च करावा लागतो आहे आणि हा 15 ते 20 खर्च जर 3000 कुटुंबाचा पकडला तर जवळपास आपण 8 ते 10 कोटी रुपयाचं पाणी आतापर्यंत विकत पिलेलं आहोत। म्हणून हा उद्रेक गावामध्ये होऊन आज हे आंदोलन आम्ही पाण्याच्या टाकीवर चढून करत आहोत की गावातील लोकांनाही कळालं पाहिजे की आपण पाण्यासाठी आंदोलन छेडलेलं आहे आणि हे आंदोलन थांबणार नाही, हे निरंतर चालू राहील। कारण जोपर्यंत प्रशासनाला, शासनाला आणि ग्रामपंचायतीला जाग येत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही करत राहणार आहोत। दुसरी गोष्ट, ग्रामपंचायतची लोक आमच्या इथं आली होती, त्यांनी सांगितलं की आमची पाणी फिल्टरचं काम इथपर्यंत आलेलं आहे, पण आम्ही त्यांची कुठल्याही प्रकारची दखल न घेता आम्हाला पिण्याचं योग्य पाणी केव्हा मिळेल याच्यासाठी अल्टरनेट दिलेला आहे। जर नाही मिळालं तर 15 ऑगस्ट रोजी आम्ही उपोषणाला बसणारच आहोत। पण या महिनाभरामध्ये आमच्या आंदोलनाचे प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे तुकडे पडणार आहेत, वेगवेगळे भाग आम्ही आंदोलनामध्ये घेणार आहोत। म्हणून याच्यासाठीचं आजचं हे आंदोलन आमचं झालेलं आहे। त्याच्यात गावातील सर्व नागरिक सहभागी होते। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।